हो मंडळी, तुम्ही थंबनेलवर बरोबर वाचले। आज मोशी चिखली भागातल्या पहिल्या मल्टीप्लेक्स मॉलमध्ये मी उभा आहे आणि इथं जर तुम्ही दुकान घेतलं तर पुढचे 15 वर्ष तुम्हाला अशोर्ड रेंट मिळणार आहे। सोबत दरवर्षी 17% ग्रोथसुद्धा तुम्हाला या भागात मिळणार आहे। आणि मला असं वाटतं आता ती वेळ आलेली आहे की मराठी माणसांनी फक्त नोकरीपुरते मर्यादित न राहता व्यवसाय, धंदा, त्या व्यतिरिक्त गुंतवणूक या विषयात इंटरेस्ट घेतला पाहिजे। मोठ्या प्रमाणात परप्रांतीय लोक महाराष्ट्रात येतात, ते व्यवसाय करतात, ते कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करून मोठे होतात आणि आपले लोक तिकडं नोकऱ्या करतात। तर ही मानसिकता जर तुम्हाला बदलायची असेल तर तुम्हाला कमर्शियल प्रॉपर्टीचा विचार सिरियसली निश्चित करावा लागेल। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे स्टीवन आणि तुम्ही बघताय आपल्या हक्काचं मराठी भाषेतलं यूट्यूब चॅनल बुक माय वास्तू। आणि आज मी तुम्हाला अतिशय सुंदर कमर्शियल प्रोजेक्टची या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे आणि या प्रोजेक्टचं पोझिशनसुद्धा पुढच्या 3 ते 6 महिन्यामध्ये होणार आहे। सोबत या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला रिअल इस्टेटची एक भन्नाट ऑफर शेअर करणार आहे, जिथे तुम्ही अगदी मिनिमम इन्व्हेस्टमेंट करूनसुद्धा खूप चांगले रिटर्न मिळू शकणार आहे। सो तुम्ही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा, जेणेकरून हा अर्ली पोझिशनचा कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येईल। सो मंडळी, सर्वप्रथम आपण हे समजून घेऊ की तुम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट का करायला पाहिजे। अशी कुठली कारणं आहेत की इथे इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर निश्चित तुमच्या इन्व्हेस्टमेंटची ग्रोथ होणार आहे। तर त्याच्या आधी आपण या भागाबद्दल पहिलं समजून घेऊ। आता हा जो प्रोजेक्ट आहे तो मोशी चिखली भागामध्ये आहे, म्हणजे मोशी चिखली रोडवर आहे। मोशी चिखली हा जो भाग आहे तो पिंपरी चिंचवडमध्ये येतो। पिंपरी चिंचवड हे महाराष्ट्रातलं 5वं सगळ्यात मोठं शहर आहे आणि जर देशाचा विचार केला तर 9वं सगळ्यात मोठं शहर आहे। जर तुम्ही लोकसंख्येचा विचार केला तर पिंपरी चिंचवडमध्ये 2023 पर्यंत 30 लाख लोक राहत होते, त्याच्यातले 2 लाख लोक जे आहेत ती स्लममध्ये राहतात। त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही पिंपरी चिंचवडचा बजेटचा विचार केला तर 7,000 करोडच्या आसपासचं पिंपरी चिंचवडचं बजेट आहे आणि सिस्टमॅटिक डेव्हलपमेंटसाठी ओळखले जाणारं हे पूर्ण शहर आहे। आता मोशी चिखली या भागाचा जर आपण विचार केला तर साधारणतः 47,000 फॅमिलीज ह्या भागामध्ये राहतात। त्याच्यानंतर जर तुम्ही मल्टीप्लेक्सचा विचार केला तर पिंपरी चिंचवडमध्ये अनेक मल्टीप्लेक्स तुम्हाला बघायला भेटतील, पण मोशी चिखली या भागामध्ये तुम्हाला मल्टीप्लेक्स कुठं बघायला भेटणार नाही। आणि ज्या प्रोजेक्टबद्दल मी तुम्हाला माहिती देतो, जिथे मी उभा आहे, हे मोशी चिखली या भागातलं पहिलं मल्टीप्लेक्स आहे, जे की 5 स्क्रीनचं आहे। आता याच्यात जे मल्टीप्लेक्स आहेत त्याचे जे टायअप आहेत ते खूप मोठ्या मोठ्या ब्रँडसोबत आहेत। जसं अजय देवगणचा एक ब्रँड आहे NYC, त्यांच्यासोबत इथे मल्टीप्लेक्सचं कोलॅबरेशन झालेलं आहे। म्हणजे इथं जे 2 फ्लोअर मल्टीप्लेक्सचे आहेत, 5 स्क्रीन ज्याला दिलेत, तर फार मोठ्या ब्रँडसोबत झाले। तर रिटेलमध्ये पण खूप मोठे मोठे ब्रँड इथं ऑलरेडी टायअप झालेले आहेत आणि मल्टिपल गोष्टी इथं होत असल्यामुळे फुटफॉल जो आहे तो नेहमी इथे चांगला राहणार आहे, कारण कमर्शियलसाठी फुटफॉल खूप महत्त्वाचा असतो। आता जो तुम्ही या पूर्ण स्ट्रक्चरचा विचार केला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला शॉप पण मिळतील, त्याच्यानंतर ऑफिस स्पेस पण मिळतील, बँक्वेट हॉल पण आहे, गेम झोन पण आहे, मल्टीप्लेक्स पण आहे आणि फूड कोर्ट पण आहे। फुटफॉल येण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, ज्या सगळ्या इथे अवेलेबल आहेत। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की 47,000 कुटुंब ह्या प्रोजेक्टच्या अवतीभोवती राहतात, पण जे त्यांना सर्व्हिस देण्यासाठी जेवढ्या कमर्शियल स्पेसची गरज आहे तेवढे कमर्शियल स्पेस अजून इथं बनलेलं नाही आहे। म्हणजे इन्व्हेस्टरला ही एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे की जर तुम्ही कमर्शियलमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर निश्चित तुम्हाला ग्रोथच मिळणार आहे। तर ही सर्व ती कारणं आहेत की ज्यामुळे तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सकारात्मक विचार केला पाहिजे। आता आपण काय करू, या प्रोजेक्टचं मॉडेल बनवून तयार आहे, तिथं जाऊन या प्रोजेक्टचं जे पूर्ण स्ट्रक्चर आहे त्याला डिटेलमध्ये समजून घेऊ। समंडळी, आता आपण या प्रोजेक्टच्या लेआउटला डिटेलमध्ये समजून घेऊ। 2 एकरचं हे पूर्ण लँड पार्सल आहे। 80,000 स्क्वेअर फूटचं लिगल बांधकाम इथे करण्यात आलेलं आहे। प्रोजेक्ट समोरचा जो रोड आहे हा मोशी चिखली रोड आहे, जो की पुढं भारतमाता चौकाच्या दिशेला जातो। जर पूर्ण पिंपरी चिंचवडचा विचार केला तर पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये 630 किलोमीटरचे रोड बनून तयार आहे आणि या प्रोजेक्टच्या अवतीभोवती 3 ते 5 किलोमीटरमध्ये सर्व MIDC जे आहेत त्या तुम्हाला बघायला भेटतील, जसं की तळवडे IT पार्क असेल, त्याच्यानंतर भोसरी MIDC, चाकण MIDC इथून 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आणि पूर्ण पिंपरी चिंचवडचा जर विचार केला तर 2,900 इंडस्ट्रीज जे आहेत त्या तुम्हाला पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये बघायला भेटतील। आता याच्या स्ट्रक्चरबद्दल सांगायचं झालं तर खाली 2 फ्लोअर जे आहेत ते कार पार्किंगसाठी ठेवण्यात आले, पे अँड पार्किंग असणार आहे। ग्राउंड फ्लोअरला 2 भागामध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं आहे, LG आणि UG, म्हणजे लोअर ग्राउंड फ्लोअर, त्यानंतर अप्पर ग्राउंड फ्लोअर, त्याच्यानंतर 1st to 8th फ्लोअरचे हे पूर्ण स्ट्रक्चर असणार आहे। आता फ्लोअर वाईज जर मला तुम्हाला सांगायचं झालं तर B1 B2ला 2 व्हीलर आणि 4 व्हीलर कार पार्किंग असणार आहे। त्याच्यानंतर LG F
त्यानंतर UGF आणि फर्स्ट फ्लोअरला इथे सगळे शॉप्स असणार आहेत. शॉपची जर मला तुम्हाला क्वांटिटी सांगायची झाली तर 150 शॉप इथे असणार आहेत. त्याच्यानंतर सेकंड फ्लोअरला किड्स प्ले एरिया, त्याच्यानंतर फूड कोर्ट असणार आहे. आता एक ब्लास्ट नावाची लई मोठी कंपनी ज्याच्यासोबत इथे टायअप करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर थर्ड आणि फोर्थ फ्लोअरला मल्टीप्लेक्स असणार आहे 5 स्क्रीनचं. अजय देवगणचा जो NY नावाचा सिनेमा आहे म्हणजे ब्रँड आहे त्यांच्यासोबत इथे कोलॅबरेशन करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर फिफ्थ फ्लोअरला बँक्वेट हॉल असणार आहे. सिक्स्थ फ्लोअरला ऑफिस स्पेस असणार आहे. टोटल ऑफिस स्पेस सांगायचं झाले तर 36 ऑफिस स्पेस तुम्हाला इथे बघायला भेटतील. त्याच्यानंतर सेवन्थ फ्लोअरला हॉटेल्स रूम्स असणार आहेत. म्हणजे जनरली जे मोठे रूम हॉटेल्स असतात स्टेसाठी ते पूर्ण तुम्हाला इथे 7th फ्लोअरला बघायला भेटेल. आणि 8th फ्लोअरला रूफटॉप टेरेस आणि प्लस रेस्टॉरंट असणार आहे. आता हे जे खालचे 3 फ्लोअरचे शॉप आहेत याचं पोझिशन जे आहे ते मार्च महिन्यामध्ये होणार आहे आणि ह्या पूर्ण प्रोजेक्टचं पोझिशन जे आहे ते डिसेंबर 2026मध्ये होणार आहे. सो अशा पद्धतीचं हे पूर्ण स्ट्रक्चर या प्रोजेक्टचं असणार आहे. आता आपण काय करू, शॉप ऑफिस याचे इथे काय रेट काय पॅकेज कॉस्ट ठेवले, सोबत किती % बँक लोन होईल, किती EMI लागेल, ह्याला डिटेलमध्ये समजून घेऊ. आणि सर ते शेवटी मी तुम्हाला एक भन्नाट ऑपॉर्च्युनिटी शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा. मंडळी, जर सगळ्यात छोटा शॉप जर तुम्ही इथे घेतला तर तो 230 स्क्वेअर फूटचा आहे, ज्याची पॅकेज कॉस्ट 89,90,000 रुपये जाते. आता हा शॉप घेण्यासाठी तुम्हाला मिनिमम 20 लाख रुपये असावे लागणार आहेत, म्हणजे डाऊन पेमेंट आणि स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन पकडून साधारणतः वरच्या 70 लाखाचं तुमचं बँक लोन होईल. आता बँकेचा जर ROI जर तुम्ही काढला तर तो 8.75 पासून तर 9.5% तुम्हाला बँक लोन म्हणजे त्याचा ROI लागेल, रेट ऑफ इंटरेस्ट. पर्सेंटेजमध्ये सांगायचं झालं तर 90% तुमचं इथं बँक लोन होईल. आता साधारणतः जर तुम्ही 70 लाखाचं बँक लोन केलं शॉपवर तर तुम्हाला 62,000 ते 63,000 रुपयाचा EMI इथे येणार आहे. आणि जी मी तुम्हाला ऑफर सांगितली होती की 15 वर्ष तुम्हाला अशोर्ड रेंट मिळणार आहे, तर त्याचे कॅल्क्युलेशन सांगायचे झाले तर 31,000 रुपये तुम्हाला रेंट जे ते इथे मिळणार पहिल्या वर्षी. साधारणतः त्याचं पर्सेंटेज काढलं तर 4.66% तुमचा तो ॲन्युअल हिशोब निघतो आहे तुमचा ROIचा. 10% तुम्हाला प्रत्येक वर्षी ग्रोथ जी आहे ती इथं मिळणार आहे. आता ही प्रीलीज केलेलं आहे, डेव्हलपरने डायरेक्ट एका मोठ्या कंपनीला 15 वर्षाचं प्रीलीज दिले, त्याच्यामध्ये हे सर्व शॉप आहेत. म्हणजे 15 वर्ष तुम्हाला टेनंट शोधायची गरज पडणार नाही. सो 10% पर इयर तुम्हाला ग्रोथ जी आहे ती अशोर्ड मिळणार आहे. आणि 7% नॅचरल ॲप्रिशिएशन इथे तुम्हाला मिळेल. आता नॅचरल ॲप्रिशिएशन जास्त आहे पण आपण मिनिमम तुम्हाला 7% सांगतो आहे. आता शॉपमध्ये मोठा शॉप पण आहे 493 स्क्वेअर फूटचा, त्याची पॅकेज कॉस्ट साधारणतः 2.25 करोडच्या आसपास जाते. आणि हे जे एरिया मी तुम्हाला सांगितले सगळ्यात छोट्या शॉपचे 230 आणि सगळ्यात मोठ्या शॉप 493, हे मी कार्पेट सांगतो आहे. त्याच्यानंतर ऑफिस स्पेसचा जर आपण विचार केला तर सगळ्यात छोटं ऑफिस स्पेस 306 स्क्वेअर फूटचं असणार आहे, ज्याची जर तुम्ही पॅकेज कॉस्ट मला विचाराल तर 50 लाखाच्या आसपास जाईल. त्याच्यासाठी तुमच्याकडे किमान 10 लाख रुपये असावं लागणार आहे, म्हणजे डाऊन पेमेंट आणि स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन आणि बाकी सर्व खर्च पकडता. त्याच्यानंतर 40 लाखाचं तुमचं बँक लोन होईल, त्याला साधारणतः 8.75 ते 9.5% तुम्हाला व्याजदर लागेल. तुमच्या ॲज पर तुमचं जे काही सिबिल आहे, तुमचं जसं काही इन्कम आहे त्या हिशोबाने जो ROI आहे तो वरखाली होईल. EMIची जर गोष्ट करायला गेलो तर 35,000 ते 36,000 तुम्हाला EMI इथे भरावं लागेल ऑफिस स्पेससाठी. आता EMIला जी म्हणजे ऑफिससाठी जी बिल्डरची ऑफर आहे, तर तुम्ही जर समजा आता ऑफिस स्पेस बुक केली तर पुढचे 1 वर्ष तुम्हाला 6% 25,000 रुपये अशोर्ड रेंट जे ते डेव्हलपरकडून इथे मिळणार आहे. आता हे रेंट जे ऑफर करतात ते समजा ते तुम्हाला त्याच्यात काय बार्गेनिंग करायचं असेल तर रेट निगोशिएशन जे आहे ते तुम्हाला करून मिळेल. आणि रेट निगोशिएशन करण्यासाठी, चॉईसचा युनिट घेण्यासाठी, अजून तडजोडी करण्यासाठी तुम्ही आमच्या टीमची निश्चित मदत घेऊ शकता. म्हणजे स्क्रीनवर जो नंबर दिसतो त्याला कॉल करून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही हा प्रोजेक्ट तुम्हाला दाखवू, इथं सगळं मदत तुम्हाला आम्ही करू. आम्ही एक पुण्यातले नंबर 1 कन्सल्टंट आहोत. आम्ही कधी कुठले चार्ज घेत नाही, पण अनेक लोकांना प्रॉपर्टी घेण्यासाठी आम्ही आजपर्यंत मदत केलेली आहे, तुम्हाला पण करू. त्याच्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागेल. आणि आमच्या चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका, कारण आम्ही पुण्यातली एकमेव कंपनी आहोत जी पुण्याच्या 360 डिग्रीमध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टीचा सर्वे करून फक्त लीगल अँड क्लिअर टायटल प्रॉपर्टीज तुमच्यापर्यंत घेऊन येतो. आणि फक्त व्हिडिओपुरतेमध्ये न राहता आमचे व्ह्यूवर्स, आमच्या कस्टमरला प्रॉपर्टी घेण्यासाठी जी पण मदत लागते ती करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये चॉईस असतील, लोकेशन असतील, निगोशिएशन असेल, त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचदा लोनमध्ये इश्यू येतात तर मग बँकिंगमध्ये मदत करणं असेल, बिल्डरला कधी कधी डाऊन पेमेंट कमी असताना जे कन्व्हिन्स करावं लागतं ते सुद्धा आम्ही कस्टमरसाठी
किंवा कस्टमरच्या बिहाफवर करत असतो. सो निश्चित तुम्ही आम्हाला संपर्क करा. आम्ही कधी कुठले चार्जसुद्धा तुम्हाला करत नाही. सो हे सर्व कॅल्क्युलेशन असणार आहे. अजून एक चांगली गोष्ट काय की इथं GST जनरली दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये 12% लागतो, पण इथं 7.5% तुम्हाला GST लागणार आहे. कन्स्ट्रक्शन ड्यूबद्दल सांगायचं झालं तर आत्ता 70% कन्स्ट्रक्शनचा इथं ड्यू आहे. शॉप घेतलं तर तुम्हाला मार्च 2026मध्ये पोझिशन मिळेल आणि पूर्ण प्रोजेक्टचं जे पोझिशन आहे ते साधारणतः डिसेंबर 2026ला तुम्हाला मिळणार आहे. सो मंडळी, हा प्रोजेक्ट कसा वाटला हे मला कमेंट करून तुम्ही निश्चित कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला मुळीच विसरू नका. कदाचित तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक पुण्याच्या बाहेर राहत असतील किंवा महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेर राहत असतील, त्यांनासुद्धा तुमच्या शेअर केल्याने एवढं सुंदर प्रोजेक्टची माहिती मिळून जाईल. सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर फुटफॉल खूप चांगला आहे आणि अर्ली पोझिशनचा प्रोजेक्ट आहे. शॉपचं पोझिशन तर पुढच्या 3च महिन्यात तिथे होणार आहे. सो अशा पद्धतीचा हा पूर्ण प्रोजेक्ट आहे. आता या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अशी भन्नाट भूतन भविष्यातील अशी रिअल इस्टेटची ऑफर सांगणार आहे, जिथे तुम्ही मिनिमम इन्व्हेस्टमेंट करून मॅक्सिमम जो रिटर्न आहे तुम्हाला मिळणार आहे. इवन तुम्ही इथं प्रॉपर्टी घेतली तर जो EMI तुमचे आहेत ते सुद्धा मी सांगितलेल्या ऑफरमधून तुमचे निश्चित निघणार आहे. सो आता आपण तो विषय थोडक्यात समजून घेऊ. पुण्यातल्या एका खूप मोठ्या ग्रुपने 22 एकरमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे, जिथे तुम्ही 1 लाख रुपये प्रति गुंठेनी 10 लाखात 10 गुंठे किंवा 20 लाखात 20 गुंठे जागा घेऊन करोड रुपये कमवू शकणार आहात. अगरवूडची ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असणार आहे. अगरवूडला इंटरनॅशनल मार्केटमध्ये खूप मागणी आहे. अगरवूडचं जे तेल आहे ते महागडे परफ्यूम आणि औषधामध्ये वापरलं जातं. चायना, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये अगरवूडची विक्रमी मागणी आहे. सोबत अमेरिकेमध्ये औषध बनवण्यासाठी अगरवूडचं तेल लागतं. सो अगरवूडची कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पुण्यातली एक भली मोठी कंपनी करते, जिथे तुम्ही 10-20 लाख रुपये, आता 10-20 लाखाचं तुम्ही पर्सनल लोन जरी काढून फार्म हाऊस प्लॉट घेतला तर तुमची प्लॉट तर होणार आहे, म्हणजे रिअल इस्टेट असेट तर क्रिएट होणारच आहे. पण आत्ता प्री लॉन्चमध्ये तुम्हाला एक भन्नाट ऑफर या डेव्हलपरकडून मिळते, जिथे तुम्ही समजा 20 गुंठे प्लॉट घेतला 20 लाखात, तर नेक्स्ट मंथपासून तुम्हाला 60,000 रुपयाचा जे रेव्हेन्यू आहे किंवा प्रॉफिट आहे ते लगेच शेअर केला जाणार आहे. सो त्याचा फायदा तुम्हाला, जर तुम्ही कुठं ऑफिस घेतलं असेल किंवा फ्लॅट घेतला असेल किंवा शॉप घेतलेला असेल, त्याचे EMI देण्यासाठी निश्चित होईल. जसं तुम्ही आता शॉप घेतला तर साधारणतः तुम्हाला 62-63 हजार रुपयाचा EMI तर तसं पण येणार आहे. तर 20 लाख रुपयाची गुंतवणूक जर तुम्ही फार्म हाऊस प्लॉटमध्ये केली तर तो पूर्ण EMI जो आहे तो तुमचा तिथून निश्चित जाणार आहे. सो याचा निश्चित तुम्ही सिरियसली विचार करा, कारण 50 लाख किंवा 1 करोड रुपये प्रत्येकाकडे असतील नसतील, पण 10-20 लाख रुपयाची अरेंजमेंट कुणीही करू शकतं. इवन तुम्ही पर्सनल लोन काढून जरी प्लॉट घेतला तरी निश्चित तुम्हाला इथे फायदा होणार आहे. आणि 10 ते 20 गुंठ्यामध्ये पुढच्या 9 वर्षात तुम्हाला करोड रुपयाचा बेनिफिट जो आहे तो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमधून होणार आहे. या कॉन्सेप्टला डिटेलमध्ये समजून घ्यायचं तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला निश्चित कॉन्टॅक्ट करा. बिल्डरचं ऑफिस शिवाजीनगरला आहे. आमची कंपनी स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे. आम्ही तुम्हाला पूर्ण या कॉन्सेप्टची माहिती देऊ. निश्चित तुम्हाला हा जो प्रोजेक्ट आहे किंवा हा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा जो प्लॉट आहे तो आवडेल. सो तुम्ही ही संधी अजिबात सोडू नका. ताबडतोब स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करा. सो लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.